देऊन सुद्धा हॉटेलमध्ये जेवू दिलं जात नव्हतं. संपूर्ण हॉटेल बंद करून टाकले. आम्ही ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागातले 1-2 महिन्याचा किराणा आम्ही संघ घेऊन आलेलो आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही. इथून आम्ही या चिखलातून उठणार पण नाही. आम्हाला आता कळालं की आमची भाकरी आहे ती आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला भेटली पाहिजे. एवढा पाऊस पडलाय तरी सुद्धा इथल्या लोकांचा कसुबरी उत्साह कमी झालेला नाही. आमच्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडत नाही. जोपर्यंत दादाचा एक निर्णय येत नाही, आमचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडणार नाही. काही जरी झालं तरी आम्ही काही मुंबई सोडणार नाही. आम्ही येताना आमच्या गावातून 100 लोक इथं मुंबईमध्ये आलेले आहेत. 1-2 महिन्याचा किराणा आम्ही संघ घेऊन आलेलो आहे. आम्ही पूर्ण इथं राहण्याची तयारीविषयी आलेलो आहे. कारण की आमच्या मागण्या जोपर्यंत इथं भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही स्वतः ताडपत्री कॅम्पला पूर्ण पॅकिंग करून घेतलेली आहे. आम्ही पावसाला प्रत्युत्तर देऊन इथं मुंबईमध्ये राहण्यासाठी आलो. जोपर्यंत दादा म्हणत नाहीत की आपल्याला आरक्षण भेटलंय तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही. मी नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहो. कर्नाटक मध्ये शेवटच्या तालुक्यातून नायगावहून. आज तिथं अतिवृष्टी चालू आहे. गावामध्ये घर बुडाले, शेती म्हैस बांधून आहे. तरी पाटील सांगल्यानं आम्ही आरक्षण आणायला इथं आल्या. मुंबईमध्ये आमच्या गावून 50 लोक आलेले आहेत. 20 किलोवॉट मीटरवर माझी गाडी आहे आणि पहिल्याला पाणी नाही. कोणतंही दुकानदार पाणी देईनाच नाही. तुझ्या गावाला तुझं घर बुडालंय, तुझी म्हैस बुडालेली आहे, मात्र तू या आरक्षणाची लढाईत मुंबईत उतरलाय. घरच्यांची काही प्रतिक्रिया नेमकी? घरचे मला फोन केले होते, पाठिंबा दिलेत. बाबा तू तर जाय तिथं मुंबईला, मजानं काही येणं होत नाही. आणि आज मला शेजारी माझी म्हैस सोडायला रात्री संध्याकाळी 12 वाजता गेलाय तिथं. आणि आम्ही इथं मराठी सगळे आलेलो आहोत मुंबईला. तरुण म्हणून मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. किती दिवस मुंबईमध्ये राहणार आहे? कारण की मुंबईमध्ये पावसाची मुसळधार स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व मराठा बांधव राहणार कुठे आहात? तुमच्या जेवणाची काय व्यवस्था असणार आहे? आज आम्ही पाटील सांगल्यामुळे 2 महिन्याचं या ठिकाणी राशन आणलेलं आहोत. आणि जोपर्यंत पाटलाचा आम्हाला आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. खायचं आणलंय, हागायची सोय करा फक्त. मराठ्याचा देव त्या ठिकाणी जातो. जोपर्यंत आमचा देव आम्हाला इशारा करीत नाही तोपर्यंत मुंबईतून एकही गाडी हलणार नाही. ज्यावेळेस आमच्या देवाने आम्हाला सांगितलं या अंतरीतून मुंबई रिकामी करायची, त्याच वेळेस आमची मुंबई रिकामी. आम्हाला परिस्थिती अशी झाली की मुंबईत आल्याच्यानंतर हॉटेलमध्ये सुद्धा जेवायला दिलं जात नव्हतं. पैसे देऊन सुद्धा हॉटेलमध्ये जेवू दिलं जात नव्हतं. संपूर्ण हॉटेल बंद करून टाकले. आम्ही ज्या ज्या भागात गेलो त्या त्या भागातले. असं काय केलं मराठ्यांनी? या सरकारचं नुकसान काय केलं मराठ्यांनी? म्हणून मराठ्याच्या मुलांना आज मराठ्याच्या मुलाबाळांना जीव सुद्धा दिले जात नाही. इथं मराठ्यांच्या मुलावर जो अन्याय अत्याचार झालाय, या अन्याय अत्याचाराला हे पूर्ण सरकार जबाबदार आहे. या सरकारला जरांगे पाटील धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ओबीसी मधून 50% मधून आरक्षण पाहिजे. मनोज जरांगे पाटील इथे थोड्या वेळात येत आहेत. मनोज जरांगे पाटील इथून आम्हाला 50% आरक्षण देणाऱ्याची खात्री असल्यामुळे हा सगळा जनसमुदाय त्यांच्या माग आहे आणि इथे एकवटला आहे. त्यामुळे आम्हाला मिळणारी जी खात्री आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. 2 वर्षात ज्या सरकार म्हणत होतं की मराठा हा कुणबीमध्ये नाही, तर या मनोजदादाच्या माध्यमातून 58 ते 60 लाख नोंदी संपूर्ण महाराष्ट्रात शोधल्या गेल्या. त्या शोधल्यामुळेच 100% खात्री झालेली आहे. सरकारला पण माहित आहे की कुणबी म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी आहे. त्यामुळे आरक्षण हे ओबीसी मधून दिलेलंच आहे. फक्त ते सरकारनं मान्य करायचं आहे. सरकार ते मान्य करत नाही म्हणून आम्ही इथे सगळे आलो. आम्हाला फक्त सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटावं ही आमची मान्यता आहे. आणि आमचा हा मराठा समाज पहिल्यापासून लढाऊ आहे. आम्ही इथून आरक्षण घेतल्याशिवाय इथून हटणार नाही. आम्हाला फक्त 1 दिवसाचं परमिशन दिलेलं आहे, पण मराठ्याला परमिशन लागत नाहीये. कारण की मराठा खडा तर सरकारचे बी पडा. आमची परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे. या आमच्या आर्थिक स्थिती नाजूक झाल्यामुळं आम्हाला कुणबी प्रमाणपत्रामधून सरसकट आमच्या बांधवाला, शेतकरी बांधवाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. आणि सरकारला आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल, ही आमची भूमिका आहे. आम्हाला बऱ्यापैकी यश भेटलेलं आहे. कारण की आमच्या 58 लाख नोंदी सापडलेले आहेत. फक्त आमचा हैदराबाद ग्रॅज्युएट मराठवाडा विभागासाठी जी की आमचे जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे, ही हैदराबाद ग्रॅज्युएटच नाही, सातारा, मुंबई ही सगळे ग्रॅज्युएट लागू करावं, ही आमची राहिलेली मागणी
आमच्या सर्व मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कारण की आम्ही पहिल्याच ओबीसी मध्ये आहोत हे सिद्ध होत आहे. आमची अत्यंत भयानक परिस्थिती भावना आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यासाठी आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून हलणार नाही, उठणार नाही. चिखलात बसले इथं पावसामध्ये सोय नाही, काहीच नाही. पहिलं पण मागं पण आल्या होत्या, अजून पण आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही. इथून आम्ही या चिखलातून उठणार पण नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. आम्ही जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही. आज आम्ही आमच्या मावळ तालुक्यात आम्ही सगळे इथं जमलेलो आहेत. आम्ही मनोजदादा जरांगे पाटलाला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही आता इथून उठणार नाहीये. आम्ही सर्व या ठिकाणी आयसर घेऊन सनी जालना तालुक्यातील सावरगाव हडप इथून सनी निघालेलो आहे. मुंबईला आता पोहोचलेलो आहे आणि एका पुलावरती ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सगळी सोबत असल्यामुळे आम्ही लगेच सगळं आमचं साहित्य काढून सनी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. आता काय तयार करताय तुम्ही? आता या ठिकाणी आम्ही उपमा करू राहिलो आणि उपमा झाल्यानंतर दुपारी समजा परत जेवणाची तयारी आमची आहे. 33 लोक या ठिकाणी गाडीमध्ये आहे. 33 लोकांचं सगळं साहित्य आमचं जेवणाचं 8 दिवस लागू, 10 दिवस लागू, किती दिवस लागले ते साहित्य आमचं पूर्ण सोबत आहे. सरकारने जरी परवानगी दिली नसली तरी पण जीवाला पोटभर अन्न लागणार आहे. त्यामुळे जिथं जागा भेटन त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करण्याची तयारी आमची राहणार आहे आणि आमच्या पोटासाठी आम्ही स्वतः करायलो. आम्ही काय त्यांना थोडी मागायलो की आम्हाला तुम्ही आणून द्या का आम्हाला खाऊ घाला म्हणून. आमची तयारी स्वतःची आहे. स्वतः आम्ही आम्हाला जिथं जागा भेटन त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करून सनी खाणार आणि आमचा उदरनिर्वाह आम्ही रोज समजा भागवणार आमची पोट. किती दिवसांनी शिदा आणलाय? आम्ही कमीत कमी 8 ते 10 दिवसात सोबत आहे. मी एकच सांगेन या माध्यमातून, कारण की जे कोणी लोक म्हणते की मनोज जरांगे पाटलाला रसदपुरी ते आमच्याकडे एक लिस्ट आहे. गावातून आम्ही किती वर्गणी जमा केली, किती लोकांनी वर्गणी दिली, सर्वांनी आम्ही वर्गणी जमा करून आम्ही आमच्या 8 ते 10 दिवसाचं असं अन्न पुरं आम्हाला जितकं लागेल, जिथं आम्हाला वेळ भेटन, जिथं आम्हाला जागा मिळेल आम्ही तिथं आम्ही आमचा स्वयंपाक करणार आणि खात राहणार आणि मनोज जरांगे पाटलाला पाठिंबा असं देत राहणार. सर, ही वेळ यायला म्हणजे सरकारने ही वेळ आणायला नव्हती पाहिजे होती. तरी पण आमची भाकरी आहे ती आम्हाला द्यावी त्यांनी. इतक्या दिवस 75-76 वर्ष आमची भाकरी खात आहे. आम्हाला आता कळालं की आमची भाकरी आहे ती आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला भेटली पाहिजे. आणि ते दादांनी जे कष्ट केलेले आतापर्यंत जेवढी पण रक्त त्यांचं जळलेलं आहे त्याचं आत्ता कुठंतरी म्हणजे त्या रक्ताचं चीज झालं पाहिजे. हित आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी पण समजून घेतलं पाहिजे की हे आरक्षण द्यावं. आणि आम्ही चुकीचं काय मागत नाही, आमची भाकरी आहे ती. आम्हाला त्यावेळेला माहीत नव्हतं. आज जरांगे पाटल्यामुळं आम्हाला ती भाकरी माहीत झाली. तर ती द्यायला काय आम्ही काय भीक मागत नाही तुमच्याकडं. आम्ही हक्काची मागतोय की हक्काचं आमचं आरक्षण आहे ते आम्हाला परत द्या म्हणजे आमचं आम्हाला द्या. आमच्या नोंदी सापडत आहेत तर आमचे दाखले द्या त्याच्याबरोबर. दादांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जे आम्हाला मुंबईला येण्याची गरजही नसताना जे दादांनी आदेश दिले, आधी सरकारला विनंती केलेली आहे दादांनी की जरांगे दादांनी बाबा कुठेही काय त्यांचं म्हणजे काय सरकारचं धोरण असेल आणि काय दादासंग चर्चा करण्यात येईल तर ती चर्चाही आत्तापर्यंत करण्यात आली नाही. तसं प्रत्येक महाराष्ट्रातलं कान्याकोपऱ्याच्या लोकांना जे काही लोक आलेले आहेत, आज रस्त्यावरची अवस्था बघितली तर मी सोलापूरवरून आलोय. तुम्ही रात्रीपासून कव्हरेज करताय, आम्ही पाहतोय. खरं तर टीव्ही नाही तुमचे न्यूज 18 आहे ना, त्याचं मी स्वागत करतो. तुम्ही रात्रीपासून पाहताय एवढा पाऊस पडलाय तरी सुद्धा इथल्या लोकांचा कसुभरी उत्साह कमी झालेला नाही. अजून लाखो करोडो लोक इथे येत आहेत आणि आज मनोजदादा जरांगे जो मराठ्यांचा देव आहे त्याच्याबरोबर आज गणपतीची प्रतिष्ठापना पण होणार आहे. आणि या गणपतीच्या प्रतिष्ठापनाच्या समोर 2 करोड लोक मराठी असतील. जे देवभाऊ म्हणत होते हिंदूंचा सण आहे, हिंदूंचा सण कसा साजरा करायचा हिंदूंना, जे खट्टर हिंदू आहेत त्यांना सांगायची गरज नाही. 2 कोटीच्या समोर गणपतीची प्रतिष्ठापना होणार आणि आमचं आरक्षण जे हक्काचं आहे ते घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. कारण का कुणबी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्या आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत.
उलट आमचं आजपर्यंत तुम्ही आरक्षण खाल्लेलं आहे. आज आमच्या मराठा समाजातील गोरगरिबांना त्याची गरज आहे आणि या वेळेला तुम्ही जर आम्हाला अडवत असाल तर आम्ही काही गप्प असणार नाही. आम्ही जवळपास गेली 40 वर्षापासून ही मागणी आहे. स्वतः गेली 30 वर्ष मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसी प्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये मी स्वतः ओबीसी आहे, परंतु माझा जो दुसरा बांधव आहे मराठा असताना ओबीसी मध्ये आहे, परंतु माझा काही बांधव ओबीसी मध्ये नाही. त्यांना हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आज मुंबई सोडणार नाही. 2023 पासून आजपर्यंत जर आपण पाहितलं तर लोकांचं या मागणीबद्दलचं आपुलकी वाढत चाललेली आहे. आम्ही जानेवारीमध्ये याच्या आधी एक मोर्चा काढला होता. त्यामध्ये तत्कालीन सरकारनं आमची फसवणूक केली, आम्हाला दिशाभूल करण्याचं काम केलं, परंतु आज त्याच्या 5 पट त्यापेक्षा 5 पटीनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरक्षण मिळवल्याशिवाय एकही मराठा बांधव मुंबई सोडणार नाही.